राजश्री. एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मला सारख्या कमेंट्स येत होत्या की मॅडम नेहमी बघावं तेव्हा तुम्ही कोकणी आणि मालवणी हीच रेस्टॉरंट कव्हर करत असतात. आपल्या मुंबईमध्ये इतरही बरेच सारे कुकिंगची रेस्टॉरंट अवेलेबल आहेत, तर ती तुम्ही का नाही दाखवत. तर त्याच कमेंटला मान देऊन आज मी आलेली आहे खारघरमध्ये सेक्टर 12 मध्ये धूमधाम या रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी, ज्या ठिकाणी आपल्याला उत्तर भारतीय जे पदार्थ आहेत तर ते टेस्ट करायला मिळणार आहेत. इकडे तुम्हाला एक्झॅक्टली ऍड्रेस दिसत असेल, पण जर तुम्ही पाहायला गेलात ना तर तुम्ही जर खारघर रेल्वे स्टेशनवरनं आलात ना तर सेक्टर 12 वरनं तळोजाला जायला जो रस्ता आहे ना तर त्याच ठिकाणी हे आहे धूमधाम हे रेस्टॉरंट. सो चला आपण आज जाऊया, इकडचे इंटेरियर पाहूया आणि त्यानंतर इकडचे जे उत्तर भारतीय जे पदार्थ आहेत तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आणि ते टेस्ट करणार. चला लेट्स गो. तुम्ही यांचे एक्सटिरियरच पाहू शकता. धूमधाम नॉर्थ इंडियन डायनिंग. इथे पूर्ण लाकडाचा वापर केलेला आहे बघा. मातीची जे अर्धवांडी असतात ना, जे आपल्याकडे पॉटरीवाल्याकडे दिसतात आपल्याला, तशी इथे अर्ध ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर थोडंसं इथे डेकोरेशन केलेलं आहे आणि हे बघा मस्त असा लाकडाचा दरवाजा आणि धूमधाम पण ह्यानी लाकडी जी फ्रेम असते तर त्या फ्रेममध्ये लिहिलेलं आहे. चला आता आत गेल्यावर तुम्ही इथे पाहू शकता खूप सुंदर अशी रंगसंगती आणि प्रकाश आहे. ह्या उजव्या बाजूला खूप साऱ्या प्लेट भिंतीवरती लावलेले आहेत आणि विविध ड्रॉइंग्स त्यावर केलेली आहेत, जे तुम्हाला नॉर्थ इंडियनचं जे कल्चर आहे ना तर ते तुम्हाला इथे दर्शवतं. इथे तुम्हाला जुनी पितळेची भांडी पाहायला मिळतील, अगदी व्यवस्थित अशी जपून ठेवलेली आहेत. आजकाल आपल्याला खूप साऱ्या रेस्टॉरंटमध्ये असं जुनं भांड्यांचं कलेक्शन पाहायला मिळतं. तर तुम्ही बघू शकता ही बघा सर्व जुनी भांडी आहेत आणि या बाजूला तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. ह्याला काय म्हणतात ते तुम्ही मला सांगा. आणि इथे बघा तुम्ही ह्या बाजूला तुम्हाला इथे दिसेल की पंजाब किंवा यूपी साईडला ज्या खाटा वापरल्या जातात किंवा अख्ख्या खाटा किंवा चारपाई तुम्हाला आजकाल धाब्यावर सुद्धा पाहायला मिळतील, असं इथे यांनी बनवून ठेवलेलं आहे. इथे 25 ते 30 लोकांची बसायची सोय आहे. चला आता आपण यांच्या वरच्या सेक्शनमध्ये जाऊया आणि इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता जय माता दी असं लिहिलेलं आहे आणि इथे तुम्ही बघा हे बघा इथे सुद्धा पूर्ण लाकडाचंच सिटिंग केलेली आहे आणि इथे 10 ते 12 लोकांची खाली बसून जेवणाची सोय इथे केलेली आहे. ही बघा हे पण पूर्ण AC सेक्शन आहे. खालचं आणि वरचं दोन्ही मिळून हे AC सेक्शन आहे. चला आता मी तुम्हाला इकडचं जे मेनू कार्ड आहे त्याविषयी सांगते, तुमच्यावर शेअर करते. इकडचं मेन्यू कार्ड धूमधाम सेलिब्रेशन ऑफ नॉर्थ इंडियन कुझिन्स. सो त्याच्यामध्ये स्टार्टिंग सूपपासून आहे. यांच्याकडे मशरूम शोरबा, मटन आणि चिकन शोरबा आणि त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट येतात ते सुद्धा त्यांनी तिथे लिहिलेले आहेत. व्हेज ॲपिटायझरमध्ये नान, पनीर टिक्का, कठल शमी कबाब, स्टफ मशरूम टिक्का, पनीर कॉर्न टिक्का, तंदुरी आलू गोबी. नॉनव्हेज ॲपिटायझरमध्ये मटन चाप आहे, बॉम्बेवाले प्रॉन्स, जामुनी कबाब, कलमी कबाब, तंगरी कबाब, नवाबी सीख कबाब असं सर्व आहे. व्हेज मेन कोर्समध्ये सुद्धा कश्मीरी दम आलू, स्मोक बैंगन का भरता, कुरकुरी भिंडी, भरवा करेला, पनीर मखनी, पनीर भुर्जी, मटर पनीर, वेज कोफ्ता, आलू मेथी, मलाई कोफ्ता. दालमध्ये विविध प्रकार आहेत जसं दाल मखनी, दाल तडका, राजमा, छोले, कढी. नॉनव्हेज मेन कोर्समध्ये यांच्याकडे मीठ तरीवाला, धाबेवाले चिकन, धनिया मुर्ग, चिकन भुना, चिकन पटियाला, रोगन जोश. कॉम्बोज पण यांच्याकडे अवेलेबल जे 279 रुपीजमध्ये आहे, जे राजमा चावल, पहाडी छोले चावल, अमृतसरी छोले कुलचा, कढी पकोडा चावल आहे. राईस अँड बिर्याणीमध्ये सुद्धा यांच्याकडे मुर्ग पुलाव, व्हेज नवरत्न राईस, देसी घी वाली खिचडी, स्टीम राईस, जीरा राईस, मटन वाले चावल. रोटीमध्ये यांच्याकडे प्लेन नान, बटर नान, मिसी रोटी, तंदुरी रोटी, जीरा नान आहे. साईड्समध्ये यांच्याकडे पापड, रायता आहे. ड्रिंक्समध्ये यांच्याकडे लस्सी आहे, शिकंजी आहे, लस्सी पटियाला साईज पण यांच्याकडे अवेलेबल आहे आणि मिठामध्ये यांच्याकडे गुलाबजाम, थंडाई, खीर, कुल्फी, रबडी हे असे सर्व प्रकार आहे. अशा प्रकारचं आहे धूमधामचं नॉर्थ इंडियन कुझिनचं मेन्यू कार्ड आणि प्रत्येक टेबलवरती ह्यांनी अशा पितळेचे ग्लासेस ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर फोक आणि स्पून आहे. प्लेट मात्र नॉर्मल आपली जशी चिनी मातीची असते ती आहे आणि प्रत्येक टेबलवरती ह्यांनी टिश्यू पेपर्स आणि लोणचं ठेवलेलं आहे आणि नॉर्मल बॉटल हे प्लास्टिकचे येतात आणि त्याच्यावरती पण त्यांनी धूमधाम असे प्रिंट केलेलं आहे. सो अशा पद्धतीने त्यांचा टेबलची अरेंजमेंट असते. आपले स्टार्टर्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये मी 2
नॉनव्हेज आणि एक व्हेज स्टार्टर मागवलेला आहे. तर हे आहे आपलं कलमी कबाब आहेत, त्याच्यानंतर हे आहेत कटहल कबाब आणि हे आहेत जामुनी कबाब. कटहल म्हणजे फणसाचे कबाब. सो चला आता ह्या सर्वांची टेस्ट करणार आहे. तर सुरुवात करते मी व्हेज पासून. वाव, पीस बघा केवढा मोठा आहे. आणि हा पण घेते जामुनी कबाब. तर सुरुवात आपल्या कटहल पासून. बघा तुम्ही, लगेच अगदी तो ब्रेक झाला. फणसाचे जे स्मॅश केलेला फणस असतो ना, म्हणजे वरतून त्याची जे काटे असतात तर ते काढून आतलं जे फणसाचं आतला जो भाव असतो तर त्याच्यापासून हे बनवलेले आहेत. मीडियम स्पायसी आहे. हिरवी मिरची, आल्या लसणाची टेस्ट याच्यामध्ये येते. धणा पावडरचा वापर सुद्धा याच्यात केलेला जाणून येतोय. आणि कोथिंबीर आणि वरती ह्याने पोमोग्रॅनेट्स टाकलेले आहेत. मीडियम स्पायसी आहे. आणि हा हलका वेलचीचा सुद्धा याच्यामध्ये वापर केलेला आहे, कारण ती पण टेस्ट त्याच्यामध्ये एनहॅन्स होऊन येते. आणि आता हे कबाब मस्त पीस आहे बघा. वाव, पाणी सुटलं असेल ना तोंडाला. जसे आपले तंगडी कबाब असतात तसंच आहे, बट थोडंसं याच्यामध्ये दह्याचा जो वापर केल्यासारखा जाणवतोय जास्त, कारण तो फ्लेवर येतोय. आणि तिखट आहे, थोडंसं हलकं स्पायसी आहे, खूप ओव्हर स्पायसी नाही. लहान मुलांसाठी सुद्धा उत्तम असा पर्याय आहे. आणि ते व्यवस्थित रोस्ट झालेले आहेत. आणि आता आपला जामुनी कबाब बघा. वाव, कलर पण खूप छान आलेला आहे याला. प्रॉपर रोस्ट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो फ्लेवर दिलेला आहे तर तो असा थोडासा असा आंबट आणि थोडंसं असं हलकंसं स्पायसीनेस त्याच्यामध्ये जाणवतो आहे. खूप सुंदर आहे. यांची स्पेशालिटी आहे जामुनी कबाब. आणि कटहल कबाब तर एक नंबर आहे. तुम्ही जर इथे आला तर कटहल कबाब जे आहे तर ते टेस्ट करायला विसरू नका. सो चला आता हे जे स्टार्टर्स आहेत तर ते संपवते आणि त्याच्यानंतर याच्या बाकीच्या स्पेशालिटी आहेत त्या पण टेस्ट करणार. 2 नॉनव्हेज स्टार्टर्स आणि एक व्हेज स्टार्टर्स मस्त असे खाऊन झालेले आहेत. क्वांटिटी सुद्धा भरपूर होती आणि टेस्ट तर काय सांगू मी तुम्हाला. आणि आता ज्याच्याशिवाय नॉर्थ इंडियन डिश आपल्या पूर्ण होऊच शकत नाही असे आलेले आहेत अमृतसरी छोले कुलचे आणि पटियाला साईज लस्सी. तुम्ही बघू शकता. बापरे, ग्लास सुद्धा खूप हेवी आहे. तर हे आहेत छोले आणि हे आहेत स्टफ कुलचा आहे हा. तर आता टेस्ट करते. तर इथे हे काळे चणे वापरलेले आहेत, बोलची गरज नाही. वाव, मस्त दिसतंय. काबुली चणा आणि हा आहे स्टफ कुलचा. 2 घेते मी. तर हे बघा, ह्याच्यावरती वरती कलोंजी आहे, म्हणजे काळे जे तीळ आहेत, सॉरी कलोंजी नाही, काळे तीळ, तर ते आहेत. आणि आतमध्ये बटाट्याचं हे बघा स्टफिंग केलेलं आहे याच्यामध्ये, ते दिसतंय. आणि गरम आहेत पण. आणि या छोले बरोबर प्रॉपर म्हणजे काळे छोले याचं एक नंबर. साईज पण छोल्याची अगदी व्यवस्थित आहे. आणि प्रॉपर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लसणाचा वापर केलेला आहे, कांदा आहे. आणि जे स्पायसीनेस आहे ना तो पण खूप जास्त नाहीये, मीडियम स्पायसी आहे. टोमॅटोचा वापर केलेला आहे, खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे. मी ट्राय करणार आहे की ह्यांची ही पटियाला लस्सी. गॉड, खूप हेवी आहे ग्लास. एक नंबर. पटियाला लस्सी मागवायला विसरू नका. सो चला, अमृतसरी छोले कुलचा संपवते आणि नेक्स्ट काय मागवते ते तुमच्यावर शेअर करते. तर आता आलेलं आहे आपलं मुर्ग पुलाव आणि धाबा चिकन. तर छोले तर माझे संपलेले आहेत, परंतु हे जे अमृतसरी कुलचा जो आहे ना
तो आहे माझ्याकडे इथे. सो मी ते या धाब्या चिकन बरोबर फ्राय करणार आहे. सो या धाब्या चिकन घेते आणि ग्रेव्ही पण खूप छान आहे. आणि मेन म्हणजे हे जे सर्विंगचे जे बोल आहेत ना, तुम्ही ते बघू शकता, खूप मस्त असे सर्विंग्स आहे. आणि पुलाव नंतर घेते. आणि आता ह्याच्याबरोबर टेस्ट करायचं आहे चिकन. हे विथ बोन आहे चिकन. मीडियम स्पायसी आहे आणि माझ्यामध्ये याच्यामध्ये थोडासा दह्याचा वापर केलाय, कारण थोडासा स्वीटनेस पण आहे याच्यामध्ये. आणि चिकन प्रॉपर कुक आहे, हे बघा. आल्या लसणाचा पेस्टचा वापर आणि मीडियम असं मी तुम्हाला आता सांगितलं, थोडासा स्वीटनेस यात लागतोय कारण दही आहे, बट ऑल ओव्हर ओके आहे. मी इथे विचार केला की पुन्हा एकदा नान वगैरे मागवण्यापेक्षा त्या कुलच्या बरोबर पण चालून जाईल, कारण छोलेची क्वांटिटी जेवढी होती त्याच्यामध्ये तर छोले तर अप्रतिम होते, त्यामुळे मी छोले असेच खाल्ले. आणि आता नेक्स्ट आहे तो हा पुलाव आणि राईस घेते थोडासा. आणि इथे आणि कांदा लिंबू पण दिलेला आहे आपल्याला. सो ह्या ग्रेव्ही बरोबर याची जी टेस्ट आहे ना, राईस हा नुसता जे आपले खडे मसाले आहेत त्याच्यावर शिजवलं आणि चिकनची ग्रेव्ही त्याच्यामध्ये वर ह्यांनी इथे दिली आहे. आणि आता हे चिकन टेस्ट करते. चिकनची ग्रेव्ही पण मस्त आहे, मीडियम स्पायसी आहे. थोडीफार जी टेस्ट आहे ती यखनी पुलाव सारखी आहे, पण ओव्हरऑल मीडियम स्पायसी असल्यामुळे, म्हणजे खूप ओव्हर स्पायसी नाही, तर मीडियम स्पायसी असल्यामुळे मुलंही आरामात खाऊ शकतात. सुका भात म्हणून तुम्ही मुलांना इथे देऊ शकता. सो मेन कोर्स मधले मला अमृतसरी छोले कुलचा हा पुलाव तर एक नंबर. ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही इथे आलात तर नक्की ट्राय करा. आणि आपली लस्सी, पटियाला लस्सी, एक नंबर. टेस्ट पण अप्रतिम आहे आणि एवढ्या मोठ्या ग्लासमध्ये येते, त्यामुळे तुम्ही जर 4 जण असाल तर 4 जणांसाठी ती सफिशियंट आहे. सो चला आता मी हे संपवते. झाले मेन कोर्स झाले आणि आता कुछ मीठा हो जाय मध्ये आता मागवलेली आहे खीर. तर ही आहे तांदळाची खीर. तर ह्यानी बघा मस्त अशा मटक्यामध्ये ती तांदळाची खीर दिलेली आहे, थंडगार आहे. आणि यांच्याकडे गुलाबजाम पण अवेलेबल आहेत, पण मी गुलाबजाम वगैरे नाही मागवले, ते नॉर्मली आपण असेही खातो. पण म्हटलं चला इकडची जी स्पेशालिटी आहे स्वीट मध्ये तांदळाची खीर, तर ती टेस्ट करते. मस्त थंडगार आहे आणि ह्याच्यात ड्रायफ्रुट्स पण घातलेले आहेत. म्हणजे मला इथे मनुका दिसत आहे, त्याच्यानंतर काजू दिसत आहेत, बेदाणे दिसत आहेत. आणि आता टेस्ट. मस्त असा तांदूळ शिजलेला आहे आणि दुधामध्ये जे त्याच्यामध्ये दुधामध्ये घातल्यानंतर जो एक स्वीटनेस येतो दुधाचा, साखर तर आहेच ऑब्विसली, पण दुधाचा एक वेगळा त्याच्यामध्ये एक टेस्ट येते, तीही येते. ड्रायफ्रुट्स आहेत, बदाम आहेत, काजू आहेत, बेदाणे आहेत, तर त्याची पण ते पण चवीला असे दाताखाली लागतायत. मस्त थंडगार आहे आणि तांदूळ पण प्रॉपर शिजला आहे. तुम्ही ते बघू शकता, इथे बासमती तांदळाचा इथे वापर केलेला आहे. आणि खरं सांगू का, जी तांदळाची खीर आहे ना ती प्रॉपर एका टेम्परेचरला शिजवली जाते. खूप ओव्हर जर तांदूळ शिजला तरी ती तांदळाची खीर चांगली लागत नाही आणि खूप कमी प्रमाणात कुक झालं तर त्याचीही टेस्ट लागत नाही. पण इथे हा प्रॉपर शिजलेला आहे, एक नंबर. मी ते सांगू का, ओव्हरऑल जेवण खरंच खूप छान आहे, मला आवडलं. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगायचं झालं, व्हॅल्यू फॉर मनी आहे असा. म्हणजे इथे यांनी प्रत्येक डिश ही व्यवस्थित चूज केलेली आहे असं मला इथे आल्यानंतर जाणवलं. म्हणजे जे मेन्यू कार्डवरती लोकांच्या आवडीच्या हिशोबाने ठेवलं पाहिजे तेच यांनी मेन्यू कार्डवर ठेवलेलं आहे. सो आता हे सर्व संपवते स्वीट आणि त्याच्यानंतर इकडचे जे ओव्हरऑल जे मॅनेजमेंट बघतात तर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्याबरोबर इथे धूमधाम रेस्टॉरंटचे जे मॅनेजमेंट बघतात तर इथे अवेलेबल आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम, नमस्ते. आपका नाम बताइए मुझे. नीलेश गौतम. ओके, और ये रेस्टोरेंट चालू होके कितने महीने कितने साल हुए हैं? ये नया रेस्टोरेंट चालू किया तो एकदम ऑलमोस्ट 2 मंथ होने वाले हैं, जस्ट अभी रिसेंटली ओपन किया. ओके, यहाँ पे मैंने आके जो मेन्यू कार्ड देखा तो प्रॉपर ये जो मतलब ये मेन्यू कार्ड में वेज नॉन वेज तो अलग अलग डिशेस हैं, तो ये जो भी
आपने इस पे मेनू कार्ड बनाया वो आपने खुद ये किया, डिजाइन किया हुआ है कि किसी के पास से डिजाइन करके लिया है? नहीं, किसी के पास डिजाइन नहीं किया, हम लोगों ने खुद ही डिसाइड किया। और हम लोग का जो थीम था वो यही था कि प्रॉपर नॉर्थ का टेस्ट देना है। और द थिंग्स हम लोग जो परचेस करते हैं ना, वो भी जब ओरिजिन होते हैं वहीं से लेते हैं। जैसे हम लोग अचार लाता है वो प्रॉपर हरियाणा पे लेकर आता है, जो माउथ फ्रेशनर लाता है वो हम लोग कश्मीर से मंगाता है। तो ऐसा नहीं कि लोकल परचेस करें, तो जो भी हम लोग कस्टमर को दे रहे हैं वो एक रियल फीलिंग भी आता है, हाँ नॉर्थ का टेस्ट दे रहे हैं और घर जैसा दे रहे हैं। क्योंकि मैंने देखा जो पीतल के जो बर्तन है वो भी आपने मुझे कहा राजस्थान हाँ, से वो भी आपने राजस्थान लेके से। आए हुए हैं। सो एक्सीलेंट। मतलब ये जो चीजें हैं जो अपने यहाँ पे नहीं मिलती, मतलब वैसे तो अपन खरीद सकते हैं, बॉम्बे में हर सारी चीज मिलती है, लेकिन ओरिजिनल जहाँ पे वो मिलता है वहां से लेकर आने का जो फील है और लोगों को जो देने की जो मतलब एक अच्छा भी लगता होगा वो हिसाब से। ओके, ये रेस्टोरेंट में आप मुझे क्या सजेस्ट करेंगे कि यहाँ का जो स्पेशलिटी कौन सी है यहाँ पे? मैं तो सबको ये बोलता हूँ कि जो भी हमारी इधर है, हम लोग का इधर दाल मखनी है जो वेरी फेमस है, प्रॉपर नॉर्थ का टेस्ट है। पटियाला लस्सी तो आप लोगों ने ट्राई किया, बटर चिकन भी, जो बटर चिकन आप लोग दूसरी जगह मिलते हैं, मेरे इधर तो प्रॉपर नॉर्थ का टेस्ट आता है। अच्छा, तो स्पेशल डिशेज है। ओके ओके। हम लोग ने तो आपके यहाँ पे अदर जो चीजें हैं वो तो टेस्ट की है। मुझे तो कटहल के जो कबाब है वो मुझे बहुत ही ज्यादा पसंद आए। बहुत कम जगह पे कटहल के कबाब मिलते हैं, कहीं पे बहुत ऐसे बहुत मतलब क्या बोलते हैं उसको, बहुत ऐसे ज्यादा मतलब रोस्ट किए हुए जो रहता है वैसा कहीं पे भी टेस्ट आ जाता है, बट वैसे नहीं है, सॉफ्टनेस था और वो कटहल भी लग रहा था। बहुत जगह पे वो कटहल की चीज लगती ही नहीं कि कटहल है उसमें, कहीं पे जो है आलू मैश करके डाल देते हैं, तो ऐसे भी ट्रेंड रहता है। बट सीरियसली खाना बहुत अच्छा है। यहाँ का एग्जैक्टली एड्रेस और टाइमिंग बता दीजिए ना। यहाँ का एक बहुत फेमस है सेक्टर 12 खारगर नवी मुंबई, परिणाम होटल के बाजू में ही हम लोग का धूमधाम, और टाइमिंग 12 to 4 रहता है आफ्टरनून में, देन 7 to 12। ओके, थँक यू सो मच. आपने बहुत अच्छा इन्फॉर्मेशन मुझे दिया. तर मला असं म्हणायचं आहे की खूप छान पद्धतीमध्ये इकडचे जे मॅनेजमेंट बघतात तर त्यांनी आपल्याला ओव्हरऑल खूप छान इकडची माहिती दिलेली आहे. सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. खूप सुंदर असं जेवण नॉर्थ इंडियन आज मी टेस्ट केलेलं आहे. म्हणजे मला जी कमेंट आलेली होती की तुम्ही नेहमी मालवणी कोकणी, तर त्याच्या पलीकडे जाऊन आज मी नॉर्थ इंडियन जेवण इथे जेवलेली आहे. खूप सुंदर अप्रतिम आहे जेवण. तर तुम्ही सुद्धा धूमधाम या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. सो चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. नेक्स्ट ब्लॉग मध्ये अजून तुम्हाला काहीतरी नवे रेस्टॉरंट पाहायला मिळणार आहेत. सो चला बाय बाय, टेक केअर.